आज एक अत्यंत सुन्न करणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. देवदर्शनाहून हसत खेळत घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने असे काही घाला घातला की ऐकून अंगावर काटा येईल. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक पिकअपच्या गाडीचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एक विहिरीत ही पिकअप गाडी कोसळली आणि क्षणार्धात एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा काळजाचा थरकाप उडवणारा अंत झाला. मित्रांनो, सोलापूरच्या रांजणी गावचे रहिवासी असलेले 14 जण म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झालं, देवाचं रूप डोळ्यात साठवून सर्वजण एका पिकअप गाडीतून आनंदाने आपल्या गावाकडे परतत होते. कोणाला काय माहीत होतं की हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. भर दिवसा म्हसवड पंढरपूर गावावर तांदूळवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली. रस्त्याच्या अगदी कडेला एक शेत आहे आणि त्या शेतात रस्त्याला लागूनच एक विहीर आहे. दुर्दैवाने या विहिरीला कोणते मोठे मजबूत कठडे नव्हते आणि ती विहीर पाण्याने काठोकाठ भरली होती. अचानक नियंत्रण सुटल्यामुळे ही भाविकांची गाडी थेट त्या विहिरीतच कोसळली. गाडी विहिरीत कोसळताच तिथे एकच टाव फुटला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेतली. जीवाची बाजी लावून मदत कार्य सुरू केलं. 14 पैकी 6 जणांचं सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. या दुर्घटनेत 8 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वात जास्त मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 4 निष्पाप लहान मुलं आणि 4 महिलांचा अंत झाला आहे. ज्या माऊली आणि लहान मुलं देवाचे आशीर्वाद घेऊन घरी परतत होते, त्यांचा असा अंत व्हावा हा विचार करूनही डोळ्यात पाणी येतं. पण या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अशा शेकडो विहिरी आहेत, ज्यांना ना कठडे आहे ना सुरक्षेची कोणतीही साधन आहे. काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती आणि आता माळशिरसमध्ये. प्रशासकीय यंत्रणा किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग अशा धोकादायक विहिरींच्या सुरक्षेकडे कधी लक्ष देणार? रस्त्याच्या कडेला एवढी मोठी विहीर असताना तिथे सुरक्षा भिंत का नव्हती? निष्पाप लोकांचे बळी गेल्यावरच आपल्याला जाग येणार का? पण गेलेली माणसं, ती लहान मुलं आता कधीच परत येणार नाहीत. संपूर्ण रांजणी गावावर आणि पंचक्रोशीवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघातात मृत पावलेल्या सर्व निष्पाप आत्म्यांना आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि रसिक प्रेक्षकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या परिवाराला या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही जर प्रवास करत असाल तर गाडी काळजीपूर्वक चालवा. रस्त्यावरील धोके ओळखून प्रवास करा. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.